मित्रांनो, आज आपण आहोत कराड शहरामध्ये. आज कराड शहरामध्ये दिवाळी फराळाच्या निमित्तानं माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या सर्व निवासस्थानाच्या बाहेर आपल्याला असंख्य कार्यकर्ते बघायला मिळाले. खऱ्या अर्थानं अनेक वर्षांची परंपरा जपणारा कार्यकर्ता काय असतो, कार्यकर्त्यांच्या मनातले भाव काय असतात आणि एक नेता काय असतो याचं मृत्यूमंद उदाहरण आपल्याला आज दिवाळी फराळाच्या रूपाने बघायला मिळतंय. काका, काय वाटते की आज दिवाळी फराळाच्या रूपाने आपण प्रत्येक वर्षी आपण येता एक सरपंच ते महाराष्ट्राच्या राज्यमंत्री पदापर्यंत ज्याने अनेक पदं भूषवली तरी पण मात्र आपले पाय जमिनीवर आहेत आणि कार्यकर्त्यांच्या मनात तोच भाव आज आदरात तिथे बघायला मिळतोय. का आनंद होतो? नानांच्या रूपानं आज पाटण तालुका असो, कराड तालुका असो, सातारा जिल्हा असो, ह्या जनतेमध्ये जे कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांचं नेतृत्व नानांच्या रूपाने मिळालं हे खरं कार्यकर्त्यांचं आणि समाजाचं जनतेचं भाग्य आहे. आम्ही तरुणपणी शिक्षण क्षेत्रात असताना जी विद्यार्थ्यांची आंदोलनं केली, शैक्षणिक आंदोलन केली, युनिव्हर्सिटीच्या लेवलला आम्ही सिनेट मेंबर म्हणून काम केलं, तेव्हा नानांचा आणि आमचा जो गेली 46 वर्ष जो संबंध आला तो संबंध आजच्या घडीला 46 वर्षापूर्वी जे नानांचं आणि आमचं जे नातं जोडलं गेलेलं आहे ते आजही ते नातं नानांनी एवढं खंबीर ठेवलेलं आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे हा फराळाचा कार्यक्रम. आज फराळाचा कार्यक्रम हे निमित्त आहे, परंतु आज कुठलाही आज महाराष्ट्रातला जर नेता बघितला, कार्यकर्ता बघितला तर राजकीय पक्षापेक्षा, राजकीय विचारापेक्षा जनतेची जी नाळ आहे ती नाळ कायमची ठेवणारा नेता हा महाराष्ट्रात तुम्हाला कुठे भेटणार नाही नानांच्या सारखा. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहे की नानांची आणि आमची मैत्री ही बंधुभावाची मैत्री आहे. ह्याच्यामध्ये निरपेक्ष आमचे नाते आहे. नानांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही आणि आमच्याकडून नानांना काही अपेक्षा नाही. फक्त आमची प्रेमाची अपेक्षा आणि समाजसेवा आणि राजकीय मार्गदर्शन करताना, राजकीय वाटचाल करताना एक जनतेला माध्यम समजून, जनतेची सेवा ही श्रेष्ठ समजून जे नानांनी जे हे कार्य गेली 46 वर्ष चालवलं आहे, अगदी तरुण वयामध्ये जे सुरू केलं ते आज एवढ्या वयापर्यंत एवढं मोठं योगदान या समाजासाठी देणारा नेता महाराष्ट्रात मला तरी कुठे दिसत नाही. आज आम्ही भाग्यवान आहोत की एवढं मोठं प्रेम करणारा आजही नानांच्या सारखा कार्यकर्ता कुठलाही आज कुठेही कमतरता नाही. जे पूर्वीचं जे प्रेम करण्याचे जे स्पीड आहे, वेग आहे, तेच प्रेम आज समाजावे आहे, तसंच कार्यकर्त्यांचे आहे. आणि बंधुभावांना आम्हासारखी जी नाती जोडलीत त्यात कुठेही तसुबन नाना कमी अजूनही कमी पडत नाहीत. त्यामुळे हे आमचं भाग्याचं नातं आहे. हे इथून पुढे सुद्धा नानांच्या पाठीशी जनता राहणार आहे, कार्यकर्ते राहणार आहेत आणि जे विचाराचं राजकारण नाना करतायत त्याच्यासाठी परमेश्वर सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी माझी. पक्षातले किंवा राजकारणातले आट असतील, तट असतील, गट असतील तरी देखील मात्र सर्व कार्यकर्त्यांशी आपलं आपुलकीचं नातं जपणारा, दिवाळी फराळाच्या माध्यमातून प्रत्येक माणसांच्या मनातल्या कार्यकर्त्यांच्या भाव जपणारा एक नानांच्या पण आपण नेता पाहिला. काय आनंद होतो आजचा हा दिवस आहे आपल्यासाठी? खरोखर मी लहान असल्यापासून माझा आणि माझ्या वडिलांचा, माझ्या बंधूंचा आदरणीय नानांच्या कुटुंबाशी अतिशय जवळचा स्नेह. त्यामुळं नानांचं आमंत्रण नेहमीच असतं. पण नाना हा उपक्रम दिवाळीचा सण हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठा सण मानला जातो. या सणाचं औचित्य साधून नाना या तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतात. उद्देश एवढा असतो की आपला एखादा कार्यकर्ता भेट होत नाही वर्षानुवर्ष, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची भेट होती, त्यांच्याशी विचार विनिमय केला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होते. नानांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, छोट्या कार्यकर्त्यापासून ती मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत एक समान वागणूक देणारा नेता म्हणजे आनंदराव पाटील नाना. आणि नानांचा मित्र परिवार संपूर्ण जिल्ह्याभर आहे, परंतु विशेषतः कराड तालुक्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात आणि पाटण तालुक्यातील सुपणे तांबे जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा नानांचा एक मोठा परिवार, मित्र परिवार त्या ठिकाणी आहे. आणि या सर्वांना एकत्र या ना त्या कारणानं नाना सातत्यानं एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतात. नानांच्या ह्या उपक्रमाचा आदर्श घेऊन या विभागात अनेक लोकांनी हा उपक्रम चालू केला आहे. खरोखरच नानांची हाचा जो फराळाचा कार्यक्रमाचा उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य हा उपक्रम आहे. यामुळे ग्रामीण भागातील, शहरी भागातील
सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचा, गेट टुगेदर करण्याचा योग नाना उपलब्ध करून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देतात. या निमित्तानं मी नानांना येणाऱ्या काळामध्ये नानांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये खूप चांगली वाटचाल नानांची व्हावी अशी शुभेच्छा नानांना भारतीय जनता पार्टी कराड तालुका, त्याचबरोबर कराड दक्षिणचे विद्यमान आमदार आदरणीय अतुल बाबांच्या वतीने नानांना खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळी फराळाच्या रूपानं आज आपण असंख्य कार्यकर्त्यांची या ठिकाणी आपण मांदियाळी बघितली. काय वाटते सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये घर करून देणाऱ्या नानांच्या बद्दल? नानांच्याकडे दिवाळी फराळाच्या निमित्तानं जमलेलो आहो आपण कार्यकर्ते. हे आम्ही सर्व कार्यकर्ते हे नानांचे कार्यकर्ते आहो. फक्त नानांचे फक्त कार्यकर्ते नाही, नानांचं एक विशाल कुटुंब आहे. या कुटुंबाचे नानाचे आम्ही हे सर्व आनंदराव नानांचे आम्ही सदस्य आहो, अशी आमची भावना आहे. राजकारणात मला आनंदराव नानांच्या बरोबर काम करण्याची सुमारे 50 वर्ष झाली की आम्हाला संधी मिळाली. हे माझं भाग्य तर आहेत. पण या कालावधीत मी नेतृत्वाचे 2 प्रकार पाहिले. एक असं नेतृत्व मी पाहिलं की पदावर आहेत, पद संपतं 5 वर्षानं 6 वर्षानं पद संपलं की व्यक्ती एकटी असती. नानांसारखी व्यक्ती अशी आहे ती पदावर आहे का पदावर नाही ही आमच्या दृष्टीनं त्याला शून्य किंमत आहे. काका, माझा प्रश्न आहे, मराठाच्या राजकारणामध्ये आपण आजी माजी पाहतो, पण पद उतरल्यानंतर अनेक आपण बघतो माणूस एकटा पडतो. पण नानांच्याकडे आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी नेहमी सतत गर्दी, सतत लोकांच्या कोणत्या ना कोणत्या रूपानं नानांशी संबंध येतो. हे वेगळं पण मराठाच्या राजकारणामध्ये काय वेगळं पण वाटतं? हे वेगळे पण महाराष्ट्रातल्या किंबहुना देशातल्या अतिशय रेअर केस म्हणतो आपण, अतिशय थोड्या लोकांना लाभतं. ते त्या आनंदराव नानाला लाभलेलं आहे. त्याचा जे मूळ संबंध आहे ती त्या व्यक्तीच्या घरगुती सामाजिक आणि त्याच्या राजकीय कामापुरता मर्यादित नसून त्या व्यक्तीला स्नेह देणं, प्रेम देणं, लोभ लावणं आणि ह्या दोन्ही प्रकारची देवाणघेवाण आहे. नानांवर कार्यकर्ता प्रेम करतो, कार्यकर्त्यावर नाना प्रेम करतात. त्या कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला नाना पदाव आहे का नाही याला व्हॅल्यू नाही, नाना धावून जातो. ही भावना प्रत्येकाच्या मनात असल्यामुळं मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. आज दिवाळी फराळाची गोष्ट आहे म्हणून लोक जमले असं नाही. दिवाळी संपू दे, काही दिवस जाऊ दे, कुठलाही दिवस असू दे, एक 5 मिनिटं अगोदर नाना निरोप द्यावा. 500 कार्यकर्ते जर नाही जमले इथं तर मी कायमचा निवृत्त होईन या क्षेत्रात. इतकं त्यांचं लोकांमध्ये आज सुद्धा क्रेज असती, पॉप्युलॅरिटी असती. हेच कमवायचं असतं राजकारणात, ते त्यांनी कमवलेलं आहे. दिवाळी फराळाच्या रूपानं आज गुजर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या रूपानं आनंदराव पाटील असंख्य कार्यकर्ते असेल, दिवाळीचा फराळ असेल का विविध उपक्रम असतील, या रूपानं कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना जपणं काम असतं. गुजर साहेब, काय वाटतंय की एक जनसामान्यातून आलेला कार्यकर्ता नेता अनेक वर्ष जरी विविध पदं भोगवली तर आपले पाय जमिनीवर ठेवतो आणि जनसामान्यांशी नाळ जोडतो, ह्यावर आपली? आज सन्माननीय माजी आमदार आनंदराव नाना यांचं दरवर्षीप्रमाणे फराळाचा कार्यक्रम, देवळाची शुभेच्छा, दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाला मी येतो. आणि यांचं नानांचं अशी ख्याती आहे की ग्राउंड लेवलचा माणूस हा असा ओळखला जाणार आहे. कार्यकर्त्यांची फळी आहे त्यांच्या मागे मजबूत, आणि ती माणसं त्यांनी प्रेमानं जोडलेली आहेत. आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही आता सगळे एकच आहोत. आणि नानांचा हा कार्यक्रम आणि नाना पुढे त्यांना भविष्यात पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो. दिवाळी फराळाच्या रूपानं पण आनंदराव पाटील यांनी ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये आपण आला का आपल्या मनात भाव जोडले? आम्ही आनंदराव नाना आमदार, माझे आमदार त्यांच्याकडे फराळासाठी ह्या हेतून आलो की नाना आमच्या गरिबांचे वाली आहेत आणि नाना गरिबांना पहिलं विचारतात की सामान्य माणूस आलं की नानांना एक समाधान व्यक्त मनात करता येतं. म्हणून नानांच्या इकडे आम्ही फराळाच्या निमित्तानं आलो. फराळ हे निमित्त आहे, पण नाना आमच्या हार गटकेला कुठल्याही गोष्टीला आम्हाला नाना सहकार्य करतात आणि नाना समजून घेऊन योग्य रीतीनं आम्हाला मार्गदर्शन करून आमच्यासाठी एक आधाराचा एक आशीर्वाद देतात. हेच नानांचं कर्तव्य आम्हाला फार महत्वाचं वाटतंय. राजकारणातील आट असतील, तट असतील, गट असतील, विविध पक्ष असतील, पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपले भावना जोडून कार्यकर्त्यांच्या मनातले भाव ओळखणारा नेता का असतो तो आनंदराव पाटील यांच्या रूपानं बघितलं. मग दिवाळीचा फराळाचा कार्यक्रम असो किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असो, पण कार्यकर्त्यांच्या मनातला भाव कोण निपक्षपणे महाराष्ट्राच्या राजकारणात काम करणारा कराडमधले माजी आमदार आनंदराव पाटील
यांच्या फराळाच्या कार्यक्रमामध्ये आपण असंख्य माणसं पाहिली. यावेळी माणूस किती जरी पद भोगला तरी मात्र आपले पाय जमिनीवर ठेवून समाजाच्या उत्कर्षासाठी आणि तरुणांसाठी काम करणारा व्यक्ती का असतो तो आज आपणाला दिवाळी फराळाच्या माध्यमातून बघायला मिळाला. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, कराड.